सर 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 कुठे जात आहे? कुठे नाही, इथेच चाललेलो. आपला नवीन पॉडकास्ट कधी घेऊन येतं? बस काय, येतो ना लवकरात लवकर. मेंटरमॅनच्या प्लॅटफॉर्मवरती घेऊन येत आहे. कोणता विषय आहे सर? जो सगळ्यांना आवडतो तोच विषय आहे, कोणता विषय सर? वास्तुशास्त्र. अजून आणि कोण? तर गेस्ट कोण असतील सर आपले त्याच्यावरती? ज्यांनी लास्ट टाइम पॉडकास्ट मध्ये आपल्याला रेमेडी दिलेली, कोण सर? आपले रसिका मॅडम, रसिका अरे भोसले वा. मॅडमच गेस्ट असतील. छान. कधी वास्तुशास्त्राचे एक्सपर्ट. लवकरात लवकर येईल. मेंटरमॅनला फॉलो करा, कळेल तुम्हाला लवकरात लवकर. नक्की सर, नक्की आम्ही फॉलो करू. आणि तुम्ही सुद्धा फॉलो करा, लाईक नक्की. करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मेंटरमॅनच्या या प्लॅटफॉर्मवरती. रसिका मॅडम, पुन्हा एकदा तुमचं या शोमध्ये हार्दिक स्वागत आहे. लास्ट जे आपण पॉडकास्ट केलेला त्यावेळेला आपण काही रेमेडीज दिल्या होत्या. त्या रेमेडीज खरं खूप छान अशा हिट झाल्या आणि खूप प्रेक्षकांनी अशी पुन्हा एकदा विनंती केली की तुम्ही एखादा दुसरा टॉपिक घेऊन तुम्ही पुन्हा याल का, आणि तुम्ही आमच्या विनंतीचा मान ठेवल्याबद्दल खरंच मी तुमचा आभार मानतो मॅडम. आणि आजचा आपण विषय चालू करण्यापूर्वी की आज जी भौगोलिक स्थिती आहे त्या विषयावरतीच आपण धरून जाणार आहोत. तर प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की आजचा आपला विषय आहे वास्तुशास्त्र. कारण की प्रत्येक ठिकाणी घर घेताना, बिझनेस करताना किंवा आपण रेंटच्या घरामध्ये राहतो, ठीक आहे, तर त्या ठिकाणी वास्तू कशी फलते, वास्तुशास्त्र का आहे, हे जाणून घेण्यासाठी आपण आज पुन्हा एकदा रसिका मॅडमने या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. तर मॅडम, मला सर्वप्रथम सांगा की वास्तुशास्त्र म्हणजे नेमकं काय असतं? ओके. सर्वात प्रथम खूप खूप थँक्यू सो मच सर, मला पुन्हा इन्व्हाइट केल्याबद्दल. आणि सुरुवात करण्यापूर्वी ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री वास्तुपुरुषाय नमः. कारण ह्या वास्तूने मला पुन्हा एकदा चान्स दिलेला आहे. आणि सर, सुरुवात करूया आपण. इतका सुंदर विषय आहे, सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे सध्याचा हा, वास्तुशास्त्र. वास्तुशास्त्र म्हटलं का वास्तू सुद्धा आहे आणि शास्त्र सुद्धा आहे, विज्ञानाची जोड सुद्धा आहे ह्याला. सर, आपल्या प्रत्येकाला, आपल्या प्रत्येक व्यक्तीला एक स्मेल आहे. त्याच्या बॉडीला प्रत्येकाला एक स्मेल आहे, त्याला आपण म्हणतो वास. वास, एक व्यक्ती, दोन व्यक्ती, घरामध्ये जेव्हा आपण 4-5 व्यक्ती वावरतो तो तो व्यक्तींचा सहवास होतो, वस्ती होते. वास्तू, वास असतू, जिथे अनेक लोकांचा वास, सहवास आहे, ती वस्ती म्हणजे वास्तू. आणि शास्त्र, ज्याला विज्ञानाची जोड आहे, वास्तुशास्त्र. तर असा हा वास्तुशास्त्र पार्ट हा कोणा एका व्यक्तीमुळे नाही बनत. तर इथे अनेक ऊर्जा सुद्धा असतात, आपली पंचमहाभूत आहेत, तत्व आहेत, आणि ह्या ऊर्जांनी मिळून हे वास्तुशास्त्र तयार होतं. असं आहे वास्तुशास्त्र. ओके. आणि मला सांगा ना की वास्तुशास्त्रामध्ये मानव शरीर आहे, येस, ऊर्जा आहे, मन, भावना यांचा कसा परस्पर संबंध जुळून येतो मॅडम? येस, नक्कीच सर. ऍक्च्युली हा खूप सुंदर प्रश्न आहे. बघा, आपण कुठूनही बाहेरनं फिरून येतो, ठीक आहे, थकलेलो असू आपण, असू घरी आलो की आपल्याला बोलतं हा, माझ्या घरामध्ये मी आता अगदी रिलॅक्स होतो, शांतपणे झोपू शकतो. मीठ भाकरी, दही भात, दूध भात, आपण जे काही आनंदाने आपल्या वास्तूमध्ये खाऊ शकतो, बिकॉज आपली आणि त्या वास्तूची ऊर्जा मॅच झालेली असते, मर्ज झालेली असते. तर अशा वेळेला आपल्या वास्तूमध्ये ऊर्जेचा नक्कीच संबंध आहे. आपली आणि आपल्या वास्तूची ऊर्जा ही मर्ज होते. पण त्याचबरोबर भावना, हा एक दुसरा शब्द तुम्ही हो. वापरलात. तुम्ही असं कधी फील केलंय का सर, जेव्हा तुम्ही कुठे बाहेर जात असतं, लांब 15-20 दिवसांनी बाहेर चाललेले आहात, तुम्हाला घराला टाळं लावून निघायचंय, तुमच्या घराचं तुम्ही एक ऑरा बघितलाय, त्यावेळेला थोडस घर उदास होतं, हा, हे बघितलं. वास्तू उदास होते. हो. कसं काय वाटतं आपल्याला हे? आणि ज्या वेळेला तुम्ही परतून येत असता, आपल्यालाही ओढ लागलेली असते की मला हो. माझ्या घरी परत जायचंय, तुमची वास्तू खुश होते. हो. ह्या आहेत भावना. तुमची वास्तू तुमच्याशी जोडलेली असते आणि त्यामुळे या भावना जोडलेल्या असतात. मॅडम, खरं सांगू तर माझ्या अंगावर खरं शहारा आला, कारण की हे फील केलं होतं, पण आज तुम्ही अक्षरशः ते एकदम डोळ्यासमोर आणून दिलं. आणि कधी कधी असं असतं मॅडम की वास्तू बोलते तथास्तु, हो, ह्या मागचं कारण काय असतं, हे कसं शास्त्र आहे? ऍक्च्युली पूर्वीपासून आपल्या ज्या पारंपरिक पद्धतीपासून जे वाक्य आले उगाच नाहीये, त्याला खरंच तथ्य आहे. वास्तू तथास्तु म्हणते. तुम्ही फील करा सर, जेव्हा आपण एखाद्या उंच ह्याच्यावरती जातो आणि जेव्हा आपण मोठ्याने ओरडतो, तर तो इको साऊंड परतून येतो. एखाद्या भिंतीवरती तुम्ही एखादा चेंडू आपटा, तो आपटून परत येतो. वास्तूमध्ये सुद्धा तीच घटना घडत असते. जेव्हा तुम्ही वास्तूमध्ये एखादा शब्द बोलता, एखादं वाक्य बोलता, तर ते परतून रिॲक्ट होतं, ते रिफ्लेक्ट होतं. आता ह्याच्यासाठी फार जरुरी आहे की आपण वाक्य सकारात्मक बोलतोय का नकारात्मक बोलतोय.
तुम्ही अधिकाधिक पॉझिटिव्ह वाक्यरचना घरामध्ये सुरू करा, मंत्र जप सुरू करा, हं. त्याच सगळ्या व्हायब्रेशन तुम्हाला वास्तूमध्ये मिळतील. पण तुम्ही अपशब्द वापरताय, कोणाचा अपमान करताय, कोणाबद्दल गॉसिपिंग करताय, ईर्ष्या आहे, मत्सर आहे, तुम्हाला वास्तूमध्ये त्याच निगेटिव्ह वाईब्स मिळणार. त्यामुळे वास्तू तथास्तू म्हणते. ओके. आता जसं तुम्ही म्हटलं की सकारात्मक, नकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. आता एखाद्याच्या घरामध्ये पॉझिटिव्ह, निगेटिव्ह जी एनर्जी असते, ही कशाप्रकारे आपण ओळखू शकतो? हा ऍक्च्युली हा खूप सुंदर प्रश्न आहे आणि मी ह्याच्यासाठी आहे ना गृहिणी वर्गाला फार हे देईन, कारण हा सेन्स लेडीजकडे खूप चांगल्या प्रकारे असतो. म्हणजे पुरुष मंडळीने राग मानू नये अजिबात, पण मी हे का सांगते, स्त्रियांना हा सेन्स का चांगला असतो, जेव्हा एखाद्याच्या घरी जातो आपण, एखाद्या नवीन वास्तूत जातो, तर ना आपल्याला पटकन समजतं की मला इथे अनइझी फील होते, श्वास घ्यायला त्रास होतोय, बेचैनी होते किंवा नकोसं वाटतंय, तर चला आपण पटकन बाहेर जाऊया, असं जर फील होत असेल तर त्या वास्तूमध्ये वास्तुदोष आहे, वास्तूमध्ये नकारात्मक एनर्जी आहे. आणि स्त्रियांना हा सेन्स खूप पटकन म्हणजे लवकर समजू शकतं का एखादी एनर्जी निगेटिव्ह आहे किंवा पॉझिटिव्ह आहे. आणि एखाद्या ठिकाणी जाऊन जर तुम्हाला असं वाटतंय वा फ्रेश वाटतंय, माइंड रिलॅक्स झालं किंवा काहीतरी आयडिया सुचतात, तुम्हाला सोल्युशन मिळते, ती वास्तू पूर्ण सकारात्मक व्हायब्रेशनने भरलेली असते. ओके. आता मॅडम जसं तुम्ही वास्तूबद्दल सांगितलं सकारात्मक, नकारात्मक. तर आता मोस्टली आपल्याकडे लोकं फ्लॅट सिस्टममध्ये राहतात. येस. तर मुख्य प्रवेशद्वार जो असतो, हा वास्तूवरती कशाप्रकारे अफेक्ट करतो? किंवा त्याच्यावर काही तुम्ही लोकांना, आपल्या प्रेक्षक मंडळींना तुम्ही सांगू इच्छाल का? नक्कीच. ऍक्च्युली सर, मुख्य प्रवेशद्वारच फार इम्पॉर्टंट आहे. जसं मनुष्याच्या पूर्ण शरीरामध्ये मुख हे फार महत्वाचं आहे, कारण मुखापासूनच सगळी सुरुवात होते. तसं मी म्हणेन वास्तूचं मुख्य प्रवेशद्वार हे वास्तूचं मुख आहे. कुठलीही एनर्जी, कुठलीही व्यक्ती आत येणं ह्याच्यासाठी वास्तू आणि वास्तूचा उंबरठा हा फार महत्वाचा असतो. त्याच्याशिवाय तुम्ही आत नाही जाऊ शकत. तर त्यामुळे वास्तूचा उंबरठा आणि वास्तूचं मुख्य प्रवेशद्वार हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. बघा आता काय-काय ठिकाणी आम्ही बघतो, की उंबरठा कसा असायला पाहिजे, तर हम्म. त्याबद्दल तुम्ही आम्हाला काही सांगाल का? हा, म्हणजे पूर्वीच्या लोकांनी ऍक्च्युली खूप चांगली पद्धत आपल्याला घालून दिली की लाकडाचा उंबरठा असावं, हं. कारण तिथे तत्व जागृत होतं. तर अशा वेळेला लाकडाचा उंबरठा, मी तर म्हणेन सागाचा वगैरे उंबरठा असेल तर अतिशय उत्तम. हा, ह्याच्यासाठी मी प्रेक्षकांना एक रेमेडी देईन इथे, की ज्यांचे ज्यांचे मार्बलचे, ग्रॅनाइटचे वगैरे उंबरठे आहेत, कारण हे सध्याच्या प्रचलित ह्याने आपण पटकन हो. सोयीस्कर असं ते वापरलं होतं. पण लोकांनी आवर्जून लाकडी उंबरठा बसवावा. वास्तूसाठी हा अतिशय लाभकारी असा उंबरठा असतो. आणि जर ह्या उंबरठ्याच्या खाली तुम्ही चांदीचा पत्रा ठेवलात तर मानसिक शांती ही सगळ्यांची छान प्रकारे तिथे वावरते. त्या वास्तूमध्ये मानसिक शांती खूप चांगल्या प्रकारे भरभराट असते. ओके. आता मॅडम एक असं असतं, की पृथ्वी तत्व हम्म. हे घरावरती सुद्धा कसा अफेक्ट करतं आणि पृथ्वी तत्वाची काही लक्षणे घरावरती दिसून येतात का? हो हो, नक्कीच दिसून येतात. ऍक्च्युली वास्तुशास्त्र ह्याचं मुख्य तत्वच पृथ्वी तत्व आहे, हां. भूमी तत्व. कारण एखादी कुठचीही वास्तू जेव्हा तुम्ही उभारता तर तुम्हाला जमिनीमध्ये खड्डा खणून तिथूनच सुरुवात करायची आहे. म्हणजे भूमी, पृथ्वी तत्व तुम्हाला पहिलं तिथे लागणार आहे, बरोबर आहे. आणि त्याचबरोबर मग मानवाचा आणि वास्तूचा कसा काय संबंध, पृथ्वी तत्व पकडून. हं. तर बघा, जेव्हा बाळ जन्माला येतं तर बाळ जेव्हा आईच्या गर्भाशयामधनं बाहेर येतं, त्याच्या मुठी बंद असतात. हो. पण जेव्हा त्या मुठी उघडतात तर तुम्ही बघाल थोडीशी तरी डस्ट हं. आतमध्ये तळहातावरती असते, हं. माती. बघा, पृथ्वी तत्व आलं पुन्हा. हो. कुठून येते? आईच्या गर्भातनं बाहेर आलेलं बाळ, मूठ उघडल्याबरोबर माती कुठून आली? शक्य ओके. आहे का? आणि जेव्हा माणूस जातो तेव्हा पुन्हा माती मातीला मिळते. हं. इथं आपण सगळेच जण ही म्हण ऐकून, माती हो. मातीला मिळाली. पृथ्वी तत्व. त्यामुळे माणसाचा आणि वास्तूचा पृथ्वी तत्वाशी अगदी खूप मोठा संबंध आहे. म्हणजे जर आपल्याला घरामध्ये एखाद्याला पृथ्वी तत्व जर स्ट्रॉंग करायचं असेल, हा. तर त्याच्यासाठी कशा प्रकारे ते स्ट्रॉंग करावं त्यांनी? येस, जसं पृथ्वी तत्व हे फार महत्वाचं आहे ना, तर वास्तूचा नैऋत्य कोपरा, हं. ठीक आहे, म्हणजे साऊथ वेस्ट कोपरा जो आहे हा फार महत्वाचा आहे. आणि तिथे पृथ्वी तत्व जर तुम्ही स्ट्रॉंग करताय तर बऱ्याचशा ज्यांचे अविवाहित आहेत, हं. विवाह जमण्यासाठी हा कोपरा अतिशय खूप चांगला वर्क होईल. पृथ्वी तत्व जर तुम्ही स्ट्रॉंग करता तर त्या कॉर्नर मध्ये तुम्ही एक लाल दिवा नेहमी प्रज्वलित करा, लाल बल्ब जसा, ओके. तो नेहमी तिथे प्रज्वलित करा, अगदी 24 तास पेटत राहून देतो. आणि त्याचबरोबर तिथे ज्या वस्तू तुम्ही काही ठेवणार असाल, भले लाकडी वस्तू, हं. फर्निचर ठेवाल, तर ते जसं मातीच्या शेडमध्ये मातीच्या रंगाचं असावं. हां. आणि तुम्ही ते परिणाम बघा, तुमच्या घराचा पृथ्वी तत्व हा कोपरा अगदी प्रबळ होऊन जाईल. ओके. आणि मॅडम मगाशी एक माझा प्रश्न तुम्हाला एक विचारायचा राहिला,
की आता काही काहींचे दरवाजे आपण मुख्य प्रवेशद्वार म्हणतो, तर प्रवेशद्वार हे कसं असावं? आता काही काहींचं प्रवेशद्वार कधी चुकीच्या दिशेला किंवा कधी कधी तुटलेले सुद्धा असतात. तर कुठच्या प्रकारचे प्रवेशद्वार असावे आणि कशा प्रकारे किंवा ह्याचा तुटलेल्या दरवाजाचा त्यांच्या घरामध्ये काही परिणाम, वाईट परिणाम काही नक्कीच. होतात का अशा काही गोष्टी? हो. प्रवेशद्वार तर मी म्हणेन मुख, जसं मी मगाशी म्हटलं. आधी ज्या प्रवेशद्वार, ज्या वास्तूचं मुख अतिशय सुशोभित आहे, अगदी शोभिवंत आहे. हा, तर तुम्ही बघा ज्याच्या घरी आपण जाणार आहे त्यांचं मेन डोअर बघितलं का, वाव! वा, बरोबर. हा शब्द आपल्याला निघतो. वा, नेमप्लेट किती छान आहे, वास्तूचा दरवाजा. कारण ते मुख्य प्रवेशद्वार आहे. बरोबर. ते जर सुंदर असेल तर आपल्या समजून जावं का घरातील आतील व्हायब्रेशन पण चांगले असतील. त्यामुळे पहिला हा फार महत्वाचा पार्ट आहे. मुख्य प्रवेशद्वार तुमचं सुशोभित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर असा जो दरवाजा आहे तर विचार करा ना, जर तो दरवाजा तुटलेल्या स्वरूपात दिसतोय हं. तर एक तर आपण माणसाची परिस्थिती तिकडून ऑब्झर्व करतो का बरोबर. काय स्वरूप असेल. आणि ही तुटलेली गोष्ट ही कधीही चांगली नाहीच. नाही. कोणालाही आपली जी महत्वाची गोष्ट आहे ती तुटलेली आवडेल का? नाही. मग ही तर तुमची वास्तू आहे, जिथे आपण राहतो, तिथे ऊर्जा आहेत. मग तिकडचा मेन डोअरच तुटलेला असेल तर विचार करा तुमच्या करिअरवरती, विवाह संबंधांवरती, मुलाबाळांवरती, सगळ्यावरती त्याचे परिणाम होणार आहेत. ओके. तर सगळ्यात पहिलं मी प्रेक्षकांना आवर्जून सांगेन, ज्या ज्या व्यक्तींचे घराचे दरवाजे जर तुटलेले असेल किंवा करकर आवाज येत असेल, काही चिरा पडलेला असेल, तर प्रथम ते दरवाजे चेंज करा. ओके. तिथून तुमचं पहिलं गुड लक यायला सुरुवात होईल. पहिल्या त्या वास्तूचा मुख्य दरवाजा बदला. मी प्रेक्षकांना खरंच सांगू इच्छितो, की जसं मॅडमनी सांगितलं, की आपला वास्तूचा दरवाजा काही फट असेल किंवा आवाज येत असेल, तर त्वरित ही त्या ठिकाणी तो चेंज करणं किंवा त्याला कशा प्रकारे आपण त्याला सुंदर करू शकतो. ठीक आहे. ते सुद्धा बघा. म्हणून मला मला आठवलं मॅडम, की लहानपणी जेव्हा आम्ही होतो गावच्या ठिकाणी वगैरे घराच्या प्रत्येक ठिकाणी हा. की म्हणजे रांगोळी काढायला जायची. हो. आता मला ते कळलं याचा हा, अर्थ काय असेल, हा. की फ्रेश वातावरण किंवा Yes. एंट्रन्स, की पाहुणे आले, की पहिले रांगोळीकडे नाही, वाव किती सुंदर रांगोळी सुंदर आहे. रांगोळी. त्याच्यानंतर तोरणं लागलेली असतात. म्हणजे हा. ह्याचं खरंच हा वास्तूशी पण आहे का, संबंध आहे नक्कीच का? नक्कीच. म्हणजे ऍक्च्युली जर तुम्हाला वास्तूच्या आतमध्ये गेल्यानंतर खूप पॉझिटिव्ह वाईब्स हवे असतील तर मी प्रेक्षकांना सांगते, तोरण हा विषय आत्ता निघाला. आणि ह्याच्यासाठी एक सुंदर उपाय म्हणजे आंब्याची पानं सगळ्यांना माहिती असतात, हो. अगदी सहज सुद्धा मिळू शकतात. जर तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराला छान सुशोभित करताय तर तुम्ही आठवड्यातला एक कुठलाही शुभ दिवस निवडा आणि त्या दिवशी 7 पानांचं, आंब्याच्या पानांचं स्वच्छ धुवायची, त्याच्यावरती हळदीने, ओल्या हळदीने श्री लिहा, स्वस्तिक काढा, त्याचं तोरण बनवा आणि मुख्य प्रवेशद्वाराला लावा. बघा इतक्या सुंदर वाईब्स आतमध्ये येतात. तुम्हाला जाणवेल की वाव, काहीतरी मानसिक शांती लाभायला लागली, स्ट्रेस निघून चाललंय. करून बघावा प्रेक्षकांनी आणि याचा मला आन्सर नक्की 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 प्रेक्षकांना खरंच सांगायला हा उपाय एकदम करून बघावा. आणि मॅडम माझा एक नेक्स्ट प्रश्न असा होता, की काही एलिमेंट्स आहेत जसे वॉटर एलिमेंट्स, येस. या आपल्या घरातल्या एनर्जीवरती प्रभाव टाकू शकतात का? नक्कीच टाकतात. कारण जशी 5 तत्व आहेत आपली, अग्नी, जल, आकाश, वायू, पृथ्वी, तर प्रत्येकाला प्रत्येकाचं महत्व आहे. जसं प्रत्येक व्यक्तीला महत्व आहे तसं प्रत्येक तत्वाला महत्व आहे. आणि जर समजा वास्तूचा एखादा कॉर्नर अग्नी तत्वाचा आहे आणि तिथे तुमचा पाण्याचा साठा येतोय तर तो डिस्टर्ब होणार आहे. ती एनर्जी डिस्टर्ब, क्लॅश होतात त्या एनर्जीचे. जर कॉर्नर क्लॅश होत आहेत तर वास्तू मधल्या लोकांवरती त्याचे परिणाम नक्कीच होणार. त्यांच्यात मतभेद होऊ शकतात. कारण अग्नी आणि जल असे जर एकत्र आले तर तिथे भांडण तंटे सुरू होतात, मतभेद सुरू होतात, ईर्ष्या सुरू होते. तर मी म्हणेन जसं ईशान्य, आता हा कॉर्नर जर आहे तर तो देवघरासाठी दिलाय, पूजेसाठी दिलेला आहे, देवी देवतांचा आहे. आणि तिथे जाऊन जर तुमचं लॅट्रिन येत असेल, शौचालय येत असेल तर खूपच मोठा वास्तुदोष तिथे तयार होतो. तर म्हणून हा पाण्याचं जे जलतत्व आहे ते एका प्रॉपर ठिकाणीच असणं गरजेचं आहे. ह्याचा अर्थ पूर्व, उत्तर, ईशान्य इथे तुम्ही पाण्याचा संचय ठेवू शकता. ओके. ह्या त्याच्या मेन दिशा आहेत. आता काय काय घरामध्ये आम्ही बघतो, की संध्याकाळची वेळ झाली की कापूर जाळला जातो, उंबरठ्यावरती जाळतात. हो. ठीक आहे. काय काय जण कापूर फिरवतात. तर याच्या मागचं कारण की बहुतेकांना मी प्रश्न विचारले असे, की म्हणजे हे का करतात माहित नाही, सांगितलं म्हणून आम्ही करतो. पण कापूर असं काय अशी ज्याच्याकडून काही निगेटिव्ह एनर्जी दूर होते, की ते जाणं गरजेचं, की त्याचा सदुपयोग कशा प्रकारे आपण कापूर लावावा घरात, हे तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगाल का? हा, कारण कापूरमध्ये खरं म्हटलं तर एक सायंटिफिकलीरित्या पण त्याला असा घटक आहे का जो तुमच्या माइंडला रिफ्रेश करतो. ठीक आहे. बघा तुम्ही कापूर पेटवल्यानंतर एक काही क्षणामध्ये त्याचा जो स्मेल असतो ना तो आपल्याला पूर्ण माइंड रिलॅक्स करतो, स्ट्रेस घालवतो, ही मदत करतोच. पण उगाच नाही, आपल्या पूर्वीपासून आपल्या जुन्या लोकांनी पद्धत दिलेली आहे.
त्याचं एक उत्तम उदाहरण, जेव्हा आपण मंदिरात जातो तर काही मंदिरांमध्ये ही प्रथा आहे, जे तीर्थ बनवलं जातं तर त्या तीर्थामध्ये थोडंसं कापूरचं प्रमाण हो. दिलं जातं, आणि म्हणजे ते कापूर मिश्रित तीर्थ असतं. हा. म्हणजे तेव्हा आपण जेव्हा ते त्याचं सेवन करतो तर तुम्हाला बघा काही क्षणात असं वाटतं का वाव, बरं. हो बरं. हा, काही रिलॅक्स होते. Relax काही होतं, तुम्ही थंड जे वाटतं दुःख सगळं. घेऊन गेलेला होतात हो. मंदिरात, तर तुम्हाला तिथे मार्ग सापडेल. कापूरमध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला रिफ्रेश करतो. तर त्यामुळे मी खरोखर प्रेक्षकांना सांगते का, सकाळच्या वेळेस किंवा संध्याकाळी 7 ते 7:30च्या वेळेस थोडेफार कापूर आपल्या घरामध्ये प्रज्वलित करावे. आता तर कापूरदानी सुद्धा मिळते. हो बरोबर. तर नक्कीच हे करावं. ज्यांचं ऑफिस आहे, बिझनेस कार्यक्षेत्र आहे, तिथे पण त्यांनी कापूरदानीमध्ये कापूर पेटवावं. आपल्या करिअरमध्ये तर प्रोग्रेस होतेच, पण करिअरमध्ये माणूस प्रोग्रेस कधी करेल, जेव्हा त्याचं माइंड शांत असेल, बरोबर. आणि ते काम तुम्हाला कापूर मदत करतो. येस येस नक्की. आता ना अजून एक असा माझा प्रश्न होता, की लहानपणापासून आपण बघतो की गावच्या ठिकाणी बघतो की प्रत्येकाच्या घरामध्ये अंगणामध्ये एक तुळस असते. हम्म. तर ही तुळस कशासाठी असते? आणि आता तर मुंबईला फ्लॅट सिस्टम झाली, हो. तर तुळस मोस्टली खिडकीमध्ये ठेवली जाते. तर तुळशीने कशा प्रकारे तुळस कुठे ठेवावी, हा. कशा प्रकारे पॉझिटिव्ह, म्हणजे गावच्या ठिकाणी माहिती आहे आपण एंट्रन्स करताना हो, प्रत्येकाला तुळस मुख्य असते. अंगणामध्येच आता असायचं. फ्लॅट सिस्टम मध्ये ही खिडकीकडे नॉर्मली ठेवली जाते बरोबर. किंवा काही काही जण बाहेर ठेवतात. तर ही तुळस कशी असावी, कुठे ठेवावी आणि त्याचा कशा प्रकारे आपल्या लाईफ मध्ये, आपल्या घरामध्ये चांगला त्याचा पॉझिटिव्हिटी एनर्जी असं काय त्याला हो, आहे का त्याच्यासाठी? ऍक्च्युली खूप छान प्रश्न आहे हा. तुळस हा फारच महत्वाचा आहे, जिथे ऑक्सिजनचा पुरवठा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मिळतोच. तर तुळस ही घराघरात असली पाहिजे. आणि तुळशीमध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. जसं राम तुळस आहे, श्याम तुळस आहे. सो श्याम तुळस ही काळ्या स्वरूपाची थोड्याफार प्रमाणात असते. तर दोन्ही सात्विक ऊर्जेच्या तुळस आहेत. पण तुळस असणं हे फार महत्वाचं आहे. तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह वातावरण निघून जायला मदत होते. आणि ह्याचा जर कोणी अनुभव घेतला असेल तर ते पडताळून बघू शकतात. ज्या घरामध्ये तुळस टिकत नाही, हं. तुळस मुरझून पडतात ती पानं, तर समजून जावं त्या घरामध्ये वास्तुदोष आहे, निगेटिव्ह एनर्जी आहे. तिथे तुळस टिकत नाही. ओके, हा, म्हणजे हा सगळ्यात सोपा उपाय. सगळ्यात सोपा उपाय. अगदी आम्हाला जेव्हा आम्ही वास्तू कन्सल्टिंगला वगैरे जातो, आणि जर त्यांनी तुळस वगैरे लावली, आम्ही पहिला प्रश्न विचारतो, तुळस कुठे लावली आहे? हं. तुळस टिकते का तुमची? आणि ते बऱ्याच अंशी ऐकायला आले, जिथे जिथे वास्तुदोष आहे, म्हणून आमच्या घरामध्ये तुळस टिकत नाहीये. ओके. तुळस लावली का ती मरते, पानं सुकून जातात. का होते? कारण तुळशीमध्ये ते गुण, आणि मी तुळशीला म्हणेन सौभाग्याचं प्रतीक आहे. हं. म्हणजे स्त्रियांनी आवर्जून तुळशीची पूजा करावी. आणि ह्याच्यासाठी एक छान उपाय म्हणजे दर गुरुवारी स्त्रियांनी कच्चं दूध जे आहे, तर ते साखर मिश्रित तुळशीला वाहावं, हळद कुंकू, आणि आपल्या सौभाग्यासाठी एक चांगली तिथे प्रार्थना करावी. खरोखर चांगले आशीर्वाद प्राप्त होतात. ओके. आणि आता असा माझा एक प्रश्न होता, की आता हल्ली आम्ही ट्रेंड बघतो, की लोकांना असं झालं, की फायनान्शियली अनालिसिसच्या दृष्टीने किंवा सेव्हिंगच्या हा. दृष्टीने लोकं घर विकत नाही घेत. हम्म. लोकं रेंटवर राहतात आणि त्यांचं काही बिझनेस करतात, बिझनेसची जागा ते विकत घेतात. बरोबर. तर त्या ठिकाणी रेंटवर घेतात. कधी-कधी काय तर रेंट शिफ्ट होतं, घर शिफ्ट करावं लागतं. हो. मग त्या घरामध्ये जुनी लोकं राहिलेली असतात. मग त्यांच्या निगेटिव्हिटीचा हो, या नवीन लोकांवरती काही परिणाम होऊ शकतो का? डेफिनेटली होतो, डेफिनेटली होतो. कारण असं नाहीये का ज्याने फक्त जागा विकत घेतली त्या ओनरलाच त्या वास्तूचे रिझल्ट येणार आहेत, असं बरोबर. अजिबात नाहीये. त्या ठिकाणी जो कोणी भाड्याने किंवा रेंटने येणार आहे त्याला त्या वास्तूच्या ऊर्जा लागणार आहे. कारण तुम्ही तिकडे जरी भाड्याने गेलात तरी तुम्ही तिथे जेवणार आहात, हो. झोपणार आहात, बरोबर. हसणार आहात, खेळणार आहात, म्हणजे तुमच्या ऊर्जा त्या वास्तूमध्ये तुम्ही पास करताय. हं. मग अर्थात वास्तूच्या ऊर्जा तुम्हाला त्या मिळणारच आहेत की नाही. बरोबर. मग समजा जर रेंटने तुम्ही एखाद्या घरी राहायला गेलेले आहात आणि तुम्हाला अचानक फील व्हायला लागलं 1-1.5 आठवड्यामध्ये का अचानक थोडी अधोगती होते, हं. कामामध्ये आळसपणा व्हायला लागलेला आहे, ऍक्टिव्हनेस तुमचा कमी झालाय, तर नक्कीच तुम्हाला त्या वास्तूचे रिझल्ट तुमच्यावरती रिफ्लेक्ट व्हायला सुरुवात झाली. तर ह्याचा अर्थ हा नाहीये का ते फक्त त्या ओनरलाच, ते हां. जो रेंटने राहत आहे त्याला सुद्धा त्या ऊर्जा लाभणार आहेत. एक्झाम्पल, आपण एखाद्याच्या घरी जातो राहायला, हं. अचानक आपण कपडे आपले नेलेले नाहीयेत, कॅरी नाही केलेले आहेत, आणि त्या व्यक्तीचे कपडे आपण घालतोय, हं. तर ते तुम्हाला कम्फर्ट झोन फील होतो का? नाही. नाही ना. नाही होणार. कधी सैलसर होऊ शकतात कपडे, हो. कधी टाईट होऊ शकतात, हो. कारण ते त्याचे कपडे आहेत. हं. वास्तू त्याची आहे, हं. तुम्ही त्या वास्तूमध्ये भाड्याने राहताय. सो जसे कपडे कम्फर्ट झोन नाही होऊ शकत, तसं वास्तू सुद्धा तोच परिणाम आहे.
आता माझा एक असा सिंपल प्रश्न होता, आता जर रेंटवर राहतात तर लोकांनी कुठची दिशा बघून घर घ्यावं? आणि त्याचे ऑप्शन्स असतात ना, आता हा जसं तुम्ही बघितलं की निगेटिव्हिटी आहे, तर सगळ्यात पहिला मुद्दा जसं तुम्ही मगाशी बोलले की प्रवेशद्वार. हा तर हे रेंटवर राहत असल्याने कुठच्या ठिकाणी म्हणजे कुठची दिशा बघून घर घ्यावं? हा सगळ्यात पहिलं एक साधं सोपं आहे का सगळ्यांनी पूर्व पश्चिम हा डोअर निवडावा. ओके. आणि अगदीच पॉसिबल नसेल तुम्हाला उत्तरेचा दरवाजाही चालतो, पण जर समजा दक्षिणेचा दरवाजा आला तर आपल्याला काही रेमेडीज करावे लागतात. सगळ्यांनाच दक्षिणेचा दरवाजा सूट होईल असं नाहीये. तर त्यामुळे निवडताना साधं सोपं पूर्व पश्चिम दरवाजा तुम्ही निवडावा. ओके. आता पूर्व पश्चिम दरवाजा जरी निवडला, तरी हम्म. काय घरामध्ये काय निगेटिव्ह एनर्जी असेल. हा ठीक आहे. ती कशाप्रकारे त्या रेंट हाऊस मधली एनर्जी कशाप्रकारे आपण घालू शकतो? काही कारण की कसं रेंटचं घर आहे. हो तोडफोड करू शकतो. करू मग काही शकत नाही त्याच्यासाठी काही बरोबर. रेमेडीज तुम्ही आमच्या प्रेक्षकांना द्याल का? हो इथे मी 2 रेमेडीज इथे सांगते, कारण ज्या टेस्टेड अँड ट्राईड आहेत अगदी. तर जर तुमच्या 3 रूम समजा असतील, लिव्हिंग रूम, किचन, बेडरूम, तर प्रत्येक रूम मध्ये एका वाटीमध्ये 2 कापूर, 2 लवंग जाळा. त्या पूर्ण जळून होऊ द्या. मग दुसऱ्या रूम मध्ये न्या, मग तिसऱ्या रूम मध्ये न्या. असं करता करता 3 दिवस तुम्हाला हा प्रयोग करायचा आहे. 4थ्या-5व्या दिवशी तुम्हाला फील होईल की नाही आता कुठे वास्तू जरा शांत झाले. वास्तूला मान देतो ऍक्च्युली हो, आपण. हा हो. निगेटिव्ह वाईब्स दूर करण्यासाठी ऍक्च्युअली ती प्रार्थना असते त्याच्यामध्ये. तर कापूर आणि लवंग हे खूप चांगल्या प्रकारे आपल्याला मदत करतात. हा पण जर हे करताना थोडासा बॅड स्मेल आला हं. तर समजा का तिकडे वास्तुदोष जास्त प्रमाणात आहे. तो ओके, घालवायला तुम्हाला तो प्रयोग 7 दिवस करावा लागेल. ओके. असं आहे. असं आहे. आता काही-काही घरामध्ये असे प्रश्न असतात, की एखाद्या मुलाचं लग्न जुळत नाही, हा एखाद्या मुलीचं लग्न जुळत नाही. तर याच्यामध्ये सुद्धा वास्तू अफेक्ट करू शकते का? नक्कीच करते. मग नक्कीच करते. काय त्याच्यामध्ये, की कशाप्रकारे आपण ते ओळखावं, की त्या वास्तूमध्ये हा लग्न जुळत नसल्याचा गुणधर्म असेल असं? हा तर सगळ्यात पहिलं ह्याच्यासाठी मी आधी एक उदाहरण देते, म्हणजे हा जरा प्रश्न क्लिअर होऊन जाईल. हं, हं. मी मध्यंतरी आहे ना एका वास्तू कन्सल्टिंगला गेलेले होते. आणि तिथे हाच प्रश्न घेऊन मला विचारण्यात आले होते. त्या मुलीचे आई वडील जे होते ना, ते फार टेन्शन मध्ये होते. लग्न जमत नाही. हं. मुलगी MBA झालेली, दिसायला सुंदर, हाईट बॉडी सगळं छान आहे, मग लग्न का नाही जमत? ठीक आहे, सॅलरी चांगली आहे. अनेक स्थळं येतात बोलणी व्हायच्या आधी, हं. परत ते फीस कटून जायचं सगळं. तर असं होताना मग मी जेव्हा ती वास्तू चेक करायला घेतली, तिच्या रूम पर्यंत मी गेली आणि मला इतकी अशी विचित्र घटना तिथे आढळून आली. तुम्ही बिलीव्ह नाही करणार या ह्याच्यावरती. त्या मुलीने काय केलेलं असावं, तिची जी मैत्रीण होती हं. आणि त्या मैत्रिणीचं ब्रेकअप झालेलं होतं. तर तिने तिचे जे काही लेटर्स होते, जी काही चित्र वगैरे होती, तिच्या हां. BF ने काय दिलेली असेल, ते सगळं ही तिच्या घरात घेऊन आलेली होती. ओके. ठीक आहे, घेऊन आलेली होती. त्या चित्रांमध्ये मी म्हटलं बघू काय चित्र आहे ते. चित्र दाखवली तर त्याच्यामध्ये काय होतं, 2 सिंह फाईट करतानाची चित्र. त्याच्यामध्ये दुसरं एक पोस्टर होतं, एक मुलगी रडतानाचं चित्र, ओके. काटेरी झाडाझुडपांची चित्र असे, आणि तिची दुःखी अशी ते लव्ह लेटर्स. हिचा त्या गोष्टीशी काही संबंधच नव्हता. फक्त मैत्रिणीने एक असं लपवण्यासाठी म्हणून दिलं असेल ते घेऊन आलेली. पण तिने तिचा कॉर्नर डिस्टर्ब केला ना. तिचा विवाहाचा कॉर्नर डिस्टर्ब झाला यामुळे. तो निगेटिव्ह. इफेक्ट तिच्यावरती व्हायला सुरुवात झालेली होती. आणि जेव्हा मी तिला म्हणले, "हे फारच चुकीचं काम झालेलं आहे. तर तू पहिली सगळी ह्या ज्या गोष्टी आहेत, तिच्या एनर्जीच्या गोष्टी आहेत, तू पहिल्या तुझ्या वास्तूतनं बाहेर काढ. ओके. तुझ्या वास्तूतनं बाहेर काढ. तुझ्या रूमचा रंग जो आहे तो गुलाबी छटेने भरून टाक. जास्तीत जास्त गुलाबं वगैरे तुझ्या रूम मध्ये ठेव. एक आम्ही ज्याला रोज क्वार्ट्ज असं क्रिस्टल देतो हं, हं. विवाह जमण्यासाठी, तो तू धारण करायला लाग." आणि तिच्या आई वडिलांनी मी सूचना सांगितल्या की असे असे बदल करा. एक आठवड्याने त्यांचा कॉल आला मला समोरनं, "मॅडम आमची मुलगी एवढी रिफ्रेश झाली आहे का, जी इतके दिवस दुःखामध्ये आणि अपसेट वाटत होती, ती तयार नसायची स्थळं वगैरे बघताना, आणि ती वाव." तर आम्ही आता तिच्या बोलणी करायलाच आम्ही निघालेलो आहे. थँक्यू मॅडम, आय होप का ही बोलणी आता सक्सेसफुल होऊन दे. ते झालं, इथपर्यंत तर घटना झाल्या आणि त्याच्यानंतरची पुढची न्यूज आली का तिचं स्थळ जमलं. आता तुम्ही एक्झाम्पल सांगितलं, की म्हणजे ती दुसऱ्या मैत्रिणीचं सगळं घेऊन आली. म्हणजे एक हम्म, प्रकारे हम्म, निगेटिव्हिटी ती घेऊन आलेली. हम्म. आता काही-काही घरामध्ये असं असतं, की ह्या गोष्टी नाही घडल्या. तर असा वास्तूचा असा कुठचा कोपरा असतो हा का, की तो इफेक्ट त्याच्यावर करत असेल? मग तो येस. कुठचा कोपरा आहे? नैऋत्य कोपरा हा फार ओके. महत्वाचा आहे. म्हणजे ज्यांचं लग्न जमत नाहीयेत बरेच प्रयत्न करून, तर त्यांनी त्यांचा नैऋत्य कोपरा म्हणजे साऊथ वेस्ट हा कॉर्नर जो आहे तो रिपेअर करून घ्यावा. जरा एकदा चेक करावं त्या कॉर्नरला तुम्ही सुरी, कैची, कात्री, धारदार वस्तू तर नाही ठेवल्यात. ओके. काही जुनी रद्दी तर नाही ना ठेवली आहे. काही हिंसक चित्र नाही ठेवली आहेत, किंवा काही असे जे ज्याच्यावरती
हॉरर टायटल्स आहेत बुक्सवरचे, असं तर काही ठेवलेलं नाहीये. महाभारत रामायण असे काही ग्रंथ नाही ठेवले. हे चेक करा आणि जर ह्या वस्तू तिकडनं तुम्ही काढताय हं. आणि तिथे सतत मी जसं मागच्या वेळेला पण सांगितलं की एक लाल बल्ब तिथे पेटता हवं, हं. तुमचा एक हसरा फोटो तिथे ठेवा आणि एक रोज क्वार्टचं स्टोन तिथे ठेवा. बस या रेमेडीज जर तुम्ही करता तर तुम्हाला लवकरात लवकर एक उत्तम साथीदार तुमच्या आयुष्यात येऊ शकतो. आता साथीदारावर माझा दुसरा प्रश्न आहे, की हल्ली जे दाम्पत्य असतं किंवा अशा काही त्यांच्याकडून म्हणजे बेडरूममध्ये वास्तूच्या अशा काही चुका होतात का? की त्यांच्या रिलेशनशिप वरती परिणाम होतात का? काही-काहींच्या झालेल्या असतात हो. काही-काहींचे क्लॅशेस चालू असतील. Yes. तर त्यांनी कुठच्या चुका त्यांच्या दुरुस्त कराव्या वास्तुशास्त्रानुसार बेडरूम मधल्या, की त्यांचं जीवन एकदम सुरळीत होईल? हो. अगदी छान प्रश्न आहे हा आणि माझ्याकडे बऱ्याच वेळा ह्याच्यासाठी फोन येतात. एकदा कन्सल्टेशनला गेलेलो असताना मी पाहण्यात आलं मला श्रीमंत घरातली दाम्पत्य आणि त्यांच्या बेडरूममध्ये झोपताना 2 गाद्या. हं. म्हणजे नवऱ्याची गादी वेगळी, बायकोची गादी वेगळी. आता मला सांगा, जर नवरा बायको हे रिलेशन आहे, वरतून गाठ बांधून आलेली आहे परमेश्वराने, मग त्यांच्यासाठी 2 गाद्या कशा? हं. इथेच मी आणि तू हा डिफरन्स तयार झाला. आणि तिथे खरंच जेव्हा मी विचारपूस केली तर त्यांच्यामध्ये ऍक्च्युली तेच होतं, माझा पैसा तुझा पैसा. ओके. इथपर्यंत त्यांचे वादविवाद होते. तेव्हा मी त्यांना सांगितलं, पहिली गोष्ट तुमची एक गादी असली पाहिजे. ओके. नवरा बायकोंचे डबल 2 बेड नसावेत. एक गादी असली पाहिजे. सगळ्यांसाठी एक उपाय आहे, जर त्यांचे असे वादविवाद होत असतील हां, हां, समजा, हां. तर वास्तूमध्ये तुम्ही एक करूया, तर स्त्रीने नेहमी पतीच्या डाव्या बाजूला झोपावं. ओके. तर वास्तूमध्ये हा एक चांगला उपाय आहे. तुमचं रिलेशन स्मूथ व्हायला मदत होतं. हा एक उपाय आहे. त्याचबरोबर वास्तूचं तुमची जी बेडरूम आहे, म्हणजे शयनकक्ष तुमचं, तर तिथे पिंक किंवा रेड या कलरचा यूज करा. तर ओके. त्यामुळे नातं अजून खोलून व्हायला मदत होते. अशा काही गोष्टी आहेत. म्हणजे कलर कॉम्बिनेशन सुद्धा कलर इफेक्ट येस करतात. इफेक्ट करतात, नक्कीच करतात. ओके. आता काही-काही जण मोस्टली वास्तू कशासाठी बघतात, तर एक आर्थिक स्थिती हो. सुधारण्यासाठी. तर अशा कुठच्या चुका असतात, जे सर्वसाधारण म्हणजे छोट्या-छोट्या घरांमध्ये किंवा सर्वसाधारण लोक की त्यांच्यामध्ये त्यांच्या आर्थिक परिस्थितीला अडचण येते. हां. तर एक नॉर्मल अशा काही चुका ज्या तुम्ही तुमच्या क्लायंटकडे जेव्हा तुम्ही जातात, ठीक आहे. हं. तर अशा काही चुका तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगू शकता, म्हणजे कदाचित त्यांच्याकडून पण होत असतील. हो. तर त्या चुका सुधारून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधरेल, असे काही तुम्ही आम्हाला काही सांगाल का? येस. सगळ्यात पहिलं तुमची उत्तर दिशा जी आहे ना, ती हलकी-फुलकी ठेवा. तिथे कुठल्याही प्रकारची अडगळ ठेवू नका. उत्तर दिशेचा अर्थच आहे, उत्तर देणारी दिशा. हं. आपल्याला सोल्युशन मिळवून देणारी दिशा आहे. आणि अशा वेळेला बऱ्याच वेळेला पाहण्यात येतं, तर तिथे गर्दी केलेली असते. अवजड फर्निचर, अवजड सामान, सिलेंडरची टाकी वगैरे असं ठेवण्यात येतं. मग का नाही तुम्हाला तिकडनं कशी उत्तरं मिळतील? तर दिशेला हलकं करा. त्याचबरोबर ब्रह्मस्थान. हां. वास्तूचं ब्रह्मस्थान हे अतिशय महत्वाचं आहे. तिथे कधीही उभं राहून पाय आपटू नये, अपशब्द बोलू नये, तिथे काही जड सामान ठेवू नये. जी व्यक्ती ब्रह्मस्थानाला जड करते, तिच्या मनावरती ताण आलाच म्हणून समजा. ओके. आणि ज्या व्यक्तीचं माइंड स्टेबल नाहीये, तर ती कशी काय आर्थिक स्थिती तिची उत्तम होईल? तर आपण म्हणतो ज्याला आदर्श नकाशा वास्तूचा असं जेव्हा म्हटलं जातं, तर तुमची उत्तर दिशा ही फार महत्वाची आहे आर्थिक स्थिती उत्तम करायला. त्याला पहिलीच तुम्ही नीट करणं गरजेचं आहे. ओके. मॅडम ना एक कॉमन प्रश्न आहे, की एक शिक्षक असल्यामुळे खूप असे पॅरेंट्स येतात भेटायला, की माझा मुलगा अभ्यास करत नाही. किंवा कधी-कधी काही पॅरेंट्स असे असतात, की माझा मुलगा अभ्यासाला बसतो, पण त्याच्या गोष्टी लक्षात राहत नाही. तो हं. ब्लँक होतो. तर याच्यामध्ये वास्तू कशाप्रकारे काही दोष असतो का याच्यामध्ये? किंवा विद्यार्थ्याला कुठच्या दिशेला बसून त्याने अभ्यास करावा? हां. त्याची हां. एकाग्रता वाढेल अशी? बरोबर. ॲक्चुअली जर विद्यार्थ्याने अभ्यासाला सुरुवात करते, तर पूर्व आणि उत्तर दिशा ही उत्तम फलदायी आहे. म्हणजे अभ्यास केलेला लक्षातही राहतो आणि फोकस व्हायला सुरुवात होते. तुम्ही जो काही अभ्यास करताय त्याच्यामध्ये फोकस होणं फार गरजेचं आहे. त्यासाठी उत्तर आणि पूर्व दिशा उत्तम आहेत. पण मी ह्याच्यासाठी हे सांगेन, की पूर्व दिशेला तांब्याचं सूर्ययंत्र बसवून घ्यावं. ते हँग केलं तरीही चालेल. तर तांब्याचं सूर्ययंत्र हे वास्तूमध्ये पूर्व दिशेला असलं, तर तुम्ही जॉब म्हणा, करियर म्हणा, स्टडी म्हणा, सगळ्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळायला सुरुवात होते. ओके. तर हे एक उत्तम त्यातला मार्ग आहे. पण मी एक आवर्जून प्रेक्षकांसाठी सांगते, का घरातले सगळ्यांनी हा उपाय करावा, की दररोज सकाळी सूर्याला आपण अर्घ्य देणं हे फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे. कारण सूर्य हा करिअरचा कारक ग्रह आहे. तर तुम्हाला तो पुढे आणतो. तुमच्यामधली लीडरशिप, नेतृत्व जागवतो. तर सोपा उपाय म्हणजे तांब्याच्या कलशामध्ये पाणी घ्यायचंय. सूर्याला पाहून ते वाहायचं आहे आणि वाहताना ओम ह्रीम सूर्याय नमः हा मंत्र 21 वेळा म्हणायला सुरुवात करा. दररोज करा, दररोज करा. ओके.
आता काही माझा असा प्रश्न आहे की काही काही ठिकाणी घरामध्ये आपण माळे असतात, त्या हम्म. माळ्यावरती किंवा अशा ठिकाणी असे म्हणजे न वापरत असलेली वस्तू अशाच खूप ना खूप वर्ष टिकलेली हो असते. काय त्या वस्तू नेहमी असं बदलणं किंवा त्याच्यामुळे काही एनर्जी अशी ब्लॉक होते असं काही असतं हो का हो मॅडम? डेफिनेटली ब्लॉक होते. कारण एखादी वस्तू तुम्ही एकाच जागी वर्षानुवर्ष ठेवली आहे, तिच्यावर धूळ असते, तिच्याकडे बघितलं जात नाही. मेन म्हणजे तुम्ही तिच्याशी कम्युनिकेट होत नाहीये. हं. आता हे आमच्या भाषेमध्ये झालं. कारण आम्ही असं म्हणतो चेतन अचेतन दोन्ही गोष्टीला एनर्जी आहे. ठीक आहे. आपल्याला असं वाटतं नकारात्मक आता ही खुर्ची आहे. हं. तर खुर्चीला काय एनर्जी तिच्याशी काय बोलायचं? पण आम्ही बोलतो. हं, हं. प्रत्येक व्यक्ती बोलत असते. तुम्ही तुमच्या मोबाईल बरोबर बोलता की नाही? हां. बरोबर. हो. आज मला चांगले कॉल येऊ द्या, मला हं. चांगले हे येऊ देत किंवा माझं इकॉनॉमिकल हे चांगलं होऊ दे. फोनशी बोलतोय आपण, कम्युनिकेट होतो आणि तुम्ही एखाद्या वस्तूला वर्षानुवर्ष तिथेच ठेवलंय. तिच्यावर धूळ, जळमट पडते. ती वस्तू मुरझळत जाते. नकारात्मक एनर्जी तिथे तयार होतात. एनर्जी ब्लॉक होऊन जाते तिकडची आणि ती वस्तू तुम्हाला कसा रिझल्ट देईल मग? रिझल्ट तर देणार नाही, पण ज्या कोपऱ्यात ती वस्तू ठेवली आहे, हं. तो कोपरा पण डिस्टर्ब करून टाकेल. तर ओके. त्यामुळे खूप जुने-जुने कपडे, जुन्या काही गोष्टी वडिलोपार्जित वस्तू आपण ठेवतोय फक्त त्यांच्या स्मरणार्थ आणि त्या वापरतच नाहीयेत तुम्ही, हं. तर तो चुकीचा इफेक्ट होईल. तर जर तुम्हाला त्या वस्तू काढायच्या नाहीयेत, तर वीकमध्ये त्या जरा नीट पुसा, स्वच्छ करा आणि त्याच्याशी हां. बोला. ओके. बोला. हालचाल करा. हां, त्या वस्तूला जागृत करा जरा. त्याची एनर्जी ओके. जागी करा. आणि मॅडम समजा घरामध्ये रोज अशी पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे असेल, तर काय कुठच्या प्रकारची सवय असायला पाहिजे घरामध्ये आपल्याला? सगळ्यात पहिलं लवकर उठणं हा तर पार्ट आहेच आहे. सूर्यदर्शन सगळ्यात हां. सुंदर पार्ट आहे. पण त्याचबरोबर आहे ना, मी हे सांगेन का आवर्जून जेव्हा मी वास्तू कन्सल्टेशन गेली आहे, अडगळ पहिली दूर केली पाहिजे. हं. तर अडगळ म्हणजे काय? आता बऱ्याच जणांना प्रश्न असेल. वास्तूमध्ये धूळ, जळमट, कोळ्यांची हं, जळमट हं. किंवा एखाद्या टेबलवरती खूप दिवसांपासून डस्ट पडली पुसलीच गेलेली नाहीये. त्याच्यावरतीच रद्दी पेपर, न्यूजपेपर तसेच पडलेत. कधी-कधी डस्टबिनमध्ये कचरा तसाच पडलेला आहे. दिलाच जात नाहीये. हे सगळं जर असेल तर तुमची वास्तू कशी काय चार्ज होणार? बरोबर. तर मी हे आवर्जून सांगेन का एव्हरी वीक जर तुम्ही कामावर जाणारे असाल, तुम्हाला नाही वेळ मिळत आहे बाकीचे 5-6 दिवस, तर एक संडे काढून तुम्ही सगळ्या घराची कॉर्नरनी कॉर्नर साफ करा. ओके. चेक करा काही चूक नाही झाली आहे ना त्याच्यामध्ये. स्वच्छ करा आणि बघा तुम्ही रिझल्ट कसे येतात. आता मला एक फक्त असं प्रेक्षकांच्या मनातलं असेल, किंवा माझ्या मनातलं असेल, की असे काही 3 सोपे उपाय, की घरं एकदम पॉवरफुल एनर्जी करण्यासाठी. तुम्ही आमच्या प्रेक्षकांना खरं 3 उपाय सांगाल का? येस, नक्कीच सांगेन आणि ॲक्चुअली आवडेल मला. कारण सगळ्यांसाठीच वास्तूमध्ये मोठे-मोठे उपाय करणं नाही. खरंच नसतं बरोबर. कधी-कधी. तर खर्चिक उपाय करण्यापेक्षा साधे सोपे उपाय म्हणजे जसं बघा मारुती ही देवता अत्यंत प्रबळ देवता आहे आणि हं. स्मर्तृगामी देवता आहे. स्मरण करता क्षणी प्रकट होणारी ओके. स्मर्तृगामी. तर मारुती ही अशी देवता आहे की तुमच्या वास्तुदोषला झटकायला अतिशय हं. तीव्रतेने मदत करते. तर जर कोणाच्या घरी असे वास्तुदोष आढळत असतील, नकारात्मक एनर्जी फील होत असेल, तर त्यांनी आहे ना शनिवारी जाऊन आपल्या घरात ना सरसोच्या तेलाचा दिवा घेऊन जायचं, मातीची पणती घेऊन जायची, मारुतीच्या समोर ती लावायची, त्याच्यामध्ये 11 लवंग टाकायच्या, आपला चेहरा त्याच्यात पहा आणि त्या चेहरा पाहताना बोला, की माझ्या घरामध्ये काही वास्तुदोष असतील, तर ते मी इथे सोडून जाते. माझ्या घरात काही पनौती असेल, तर मी इथे सोडून जात आहे. आणि मारुतीच्या डाव्या पायाचा शेंदूर घेऊन मुख्य प्रवेशद्वाराला हं. बाहेरील बाजूने जय श्रीराम लिहून घ्या. ओके. तिथे तुमच्या वास्तूतलं पहिलं नकारात्मक एनर्जी दूर व्हायला सुरुवात होईल. अनेकांना ह्याचा चांगला अनुभव आलेला आहे. हं, हं. करून बघा. एक शनिवार नाही, मी तर म्हणेन प्रत्येक शनिवारी करा. तुमची वास्तू चार्ज झालीच पाहिजे. ओके. हा एक उपाय झालाच. पण दुसरा उपाय मी अजून एक सांगेन, का घरातल्या प्रत्येक मेंबरनी जर काही विचित्र स्वप्न पडतायत, हं. वास्तूमध्ये तुम्हाला काही भयानक हे बोललं ना, म्हणजे काही फील होतं असं, हं, हं. तर झोपताना आपल्या उशीखाली कापूर आणि लवंग ठेवावे. सकाळी ब्रश करण्या अगोदर सुद्धा ते पहिले पेटवून टाकावे. रेग्युलर करा. ओके. पहिले 3-4 दिवस तुम्हाला त्याचा बॅड स्मेल येऊ शकतो. हं, बिकॉज हं. निगेटिव्ह एनर्जी पेटून जात असतात. पण नंतर-नंतर तुम्हाला फील होईल, की आता शांत झोप सुद्धा लागते आपल्याला वास्तूत. हं, हं. तर हा एक उपाय आपण प्रेक्षकांना देऊ शकतो. ओके. आणि तिसरा उपाय? तिसरा उपाय तिसरा उपाय म्हणजे आपल्या वास्तूमध्ये 3 झाडं अवश्य लावा. तुळस तर आहेच. हं. एक लाजाळूचं झाड तुम्ही लावू शकता आणि सगळ्यात छान झाड म्हणजे अजून एक अशोकाचं झाड. जिथे शोक नाही किंवा हं. शोक काढून टाकण्याचं जो काम करतो ते अशोकाचं झाड. ही 3 झाडं तुमच्या वास्तूच्या आसपास असलीच पाहिजेत. ओके. मॅडम जसं तुम्ही बोलले, की तुळस असावी हे माहिती होतं. येस. पण लाजाळूचं झाड हे घरी असावं याच्या हां, मागचं कारण काय हां. नक्की?
कारण मगाशी आपला प्रश्न होता की आर्थिक गोष्टींसाठी वास्तू कशी मदत करू हो. शकते. तर ह्याच्यासाठी मी प्रेक्षकांना उपाय दिले. लाजाळूच्या झाडामध्ये अशी पॉवर आहे की जी प्रॉस्पेरिटी अट्रॅक्ट करते, गुड लक अट्रॅक्ट करते, मनी अट्रॅक्शन पॉवर आहे. तर सगळ्यांनी हा उपाय करू शकतं. कारण मी स्वतः हा उपाय करते. त्यामुळे मला माहिती आहे ह्याचे फायदे काय आहेत. सकाळी उठल्यानंतर आपण लाजाळूच्या झाडाला स्पर्श करावं. त्याची पानं मिटतात. हं. लाजाळूचं झाड आहे ते. हो. पण हे करत असताना आपण बोलायचं ओम श्री महालक्ष्मी नारायण प्रसन्न. ओके. 3 टाइम्स बोला हे. ओम श्री महालक्ष्मी नारायण प्रसन्न. बघा तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थिती कशी प्रोग्रेसमध्ये येते. खरंच ह्या लाजळूच्या झाडाने सुद्धा एवढा फरक खरंच पडू सुंदर शकतो. आहे. खरंच येस, प्रेक्षकांना येस. सांगेल की नक्कीच आपल्या घरामध्ये सुद्धा लाजळू, कारण की मोठा खर्च नाहीये, हां, छोटासाच खर्च सोपे आहे. उपाय आहेत. आणि एक छोटासा मंत्र मॅडमनी तुम्हाला दिलेला आहे, नक्कीच तुम्ही येस, आवर्जून येस. पडा. आणि खरंच तुम्हाला फरक पडल्यास नक्कीच आमच्या ह्या पॉडकास्टला तुम्ही खरंच कमेंट करा. ठीक आहे. येस. पण वास्तुशास्त्र हा खरंच गहन विषय आहे, कारण की आज छोट्या घरापासून ते मोठ्या घरापर्यंत लोक हे वास्तू बघूनच घर येस, घेतात. येस. पण काही लोक असे असतात ना, की एक मिसकन्सेप्शन मध्ये कुठेतरी अडकून जातात. हं. तर कशा प्रकारे, की असं काही मिसकन्सेप्शन आहे का, तुम्ही सांगाल का त्याच्याबद्दल? हां, ॲक्चुअली असं झालंय सर. काय होतंय आता लवकर वास्तू बांधणं, बिल्डिंग पटापट तयार करणं, वर्षभरात मोठे-मोठे टॉवर्स तयार होतात. त्यावेळेला ती लोकं हे नाही पाहत का कोणती डिरेक्शन योग्य आहे, हो. अयोग्य आहे. ते पटापट त्यांचं बांधकाम पूर्ण करतात. पण त्यावेळेला जर समजा ईशान्य दिशेमध्ये तुमचं जसं मी मगाशी म्हटलं का लॅट्रिन येतंय किंवा झोपण्याची जागा येते. तुम्हाला झोप लागणार आहे का? नाही लागणार. आणि मग लोकं तिथे राहायला गेल्यानंतर बोलतात, "आम्ही आधीच्या वास्तूत भाड्याने राहत होतो तरी खुश होतो आणि इथे स्वतःची घेतल्यानंतर असं होतंय." मग हे फरक ओके. तुम्हाला जाणवतात. तर त्यामुळे मी सगळ्यांना आवर्जून सांगेन, थोडा वेळ काढा. स्वतःच्या मोबाईलमध्ये पण आजकाल कंपास येते. हं, हं. कंपासने तुम्ही बघा फक्त पूर्व-पश्चिम बरोबर आहे का? हं. ईशान्येलाच बरोबर देवाचं आपण हे मांडू शकतोय का? आग्नेयेलाच शेगडी मांडू शकतो का? एवढे बेसिक पॉइंट जरी आपण चेक केले ना, तरी इनफ आहेत. आणि एक म्हणजे आपल्याला त्या वास्तूमध्ये गेल्यानंतर जाणवणारी ऊर्जा. ऊर्जा. हां. हां, तुम्हाला रिलॅक्स वाटतंय का? का अनइझी फील होतंय? ओके. असं. आता वास्तूमध्ये जसे कोपरे असतात, ठीक आहे. तर असा कुठचा कोपरा जो आहे तो माणसाच्या जीवनावरती जास्त जास्त प्रभाव टाकतो? नाही सर. इथे मी कुठलाही एक असा कोपरा असं सांगणार नाही. कारण जसं मनुष्य म्हटलं तर त्याचे हात, पाय सगळं पूर्ण शरीर हे महत्वाचं आहे. हं, हं. तसं वास्तू म्हटली का त्याचे 4ही कोपरे, त्याच्या 4 दिशा, 4 उपदिशा सगळ्याच महत्वाच्या आहेत. कारण की हा प्रश्न विचारायचं मागचं कारण असं होतं, की लोकं बघतात ईशान्य कोपरा, हां. ठीक आहे, आग्नेय, वायव्य कोपरा हे कधी ऐकलंच नाही. हं. तर कदाचित लोकं तो पण निग्लेक्ट करत असतील. असं काय आहे का नाही याच्यामध्ये? असं केलं तर जात नाही. फार क्वचित असेल असं. पण जसं एका वास्तूचे 4 पिलर्स, हं. 4 स्तंभ, त्यातला एक जर डळमळीत झाला, तर तुमचे 3 पिलर पण पुढचे डळमळीत होणार आहे. त्यामुळे मी कुठच्याच एका कोपऱ्याला असं नाही म्हणणार. माझ्या मते वास्तुशास्त्रामध्ये 4ही कोपरे चारी कोपरे. महत्त्वाचे आहेत. आणि जर वायव्य कोपऱ्याबद्दल तुम्ही म्हणता, तर वायव्य कोपरा नॉर्थ वेस्ट तर हा मदतनीस मित्र, हं. तुमचे गाईडनर, तुमचे मार्गदर्शक, तुमचे चांगले हेल्पिंग फ्रेंड्स ह्याच्यासाठी हा कोपरा आहे. ओके. तर ज्या कोणा आता हा विषय निघाला म्हणून मी हां. ते सांगते. जर ज्या कोणा व्यक्तीला चांगले मित्र नसतील, हं. लाईफमध्ये चांगलं सपोर्टिंग सिस्टीम नसेल आसपास, तर त्यांनी त्यांचा वायव्य कोपरा चेक करावा. ओके. येस, वायव्य कोपऱ्यामध्ये साफसफाई करा. चांगले फोटोज ठेवा तिथे किंवा जे आपले अलंकार, मेकअपचं सामान वगैरे, सुशोभित वस्तू, वॉर्डरोब तुमचा, असं काही तिथे ठेवा. चांगल्या गोष्टी ठेवा आणि तिकडे जास्तीत जास्त तुमचे परफ्यूम्स वगैरे ठेवा. हं, हं. तुमच्या लाईफमध्ये चांगले फ्रेंड सर्कल येणार. ओके. आणि तुम्हाला हेल्पिंग नेचर जो बनवा, तुम्हाला कोण ना कोणी अडलेल्या ह्याच्यामध्ये हेल्प मिळणार. कारण तुम्ही तो कॉर्नर रिपेअर करताय. ओके. आता मला एक असा प्रश्न आहे, की वास्तुतज्ञ म्हणून तुम्ही खरंच खूप एक्सपर्ट आहात. पण आता आमच्यासारखी नॉर्मल एखादी व्यक्ती कोणाच्या घरी गेली, तर त्या घरामध्ये असं की गुड एनर्जी आहे की नाही? जर आम्हाला एक कौतुकाने असं जर ओळखायचं, तर आम्ही कशाप्रकारे ओळखू शकतो, की गुड एनर्जी त्या घरात आहे की नाही? हं. जसं आपण मगाचपासूनच म्हणतोय, की तिकडे गेल्यानंतर तुम्हाला जाणवणारी ऊर्जा हं. हीच फार महत्वाची असेल. ओके. हां, तुम्हाला तिथे एक 5 मिनिट शांत बसता येतंय का? व्यवस्थित ऑक्सिजन घेता येतोय का? ओके. हां, हे तुम्हाला एक सोप्पं कारण आहे. आता आपण बघतो, की नवीन-नवीन टेक्नॉलॉजी किंवा म्हणा, की नवीन अशा प्रकारे आधुनिक अशी घरं बनत चालली आहेत. हं. तर या आधुनिक घरं बनण्यामध्ये पण बनवताना काही चुका होतात का वास्तुशास्त्रानुसार आधुनिक प्रकारची घरं बनताना? हां, नक्कीच होतात. कारण जसं फार महत्वाचा पार्ट म्हणजे तुमचं शौचालय.
हा पार्ट फार महत्वाचा आहे, जिथे निगेटिव्ह एनर्जी पास होते आणि तो जर तुमच्या समजा कधी कधी तो ब्रह्मस्थानाच्या आसपास येऊ शकतो किंवा जिथे तुमचं तिजोरी पैसे ठेवणं तिथे जर येतोय तर ही मोठी चूक असेल. म्हणजे तिकडे तुमचा जास्तीत जास्त पैसा आहे ना हेल्थ इश्यूज वरती जास्ती जाऊ शकतो. तर सगळ्यात पहिलं लोकांनी त्यांचं ब्रह्मस्थान चेक करावं, उत्तर दिशा चेक करावी, पाण्याचा साठा परफेक्ट ठिकाणी आहे की नाही हे चेक करावं. आता असे पण काही लोक आहेत की ज्यांना ब्रह्मस्थान हे सुद्धा माहित नाही, तर हा. त्यांनी त्यांच्या घरातलं ब्रह्मस्थान हे कशा प्रकारे ओळखावं? येस, खूप खूप छान प्रश्न आहे आणि मी ह्याच्यासाठी एक सोपा असा मार्ग दाखवते. एक छोटा डायग्राम तुम्ही करू शकता ह्याच्यामध्ये. आपल्याला आपली वास्तू माहिती असते, चौरस मध्ये आहे, आयताकृती आहे, कशी आहे. तर त्याप्रमाणे एक जुजबी आपण डायग्राम तयार करणं आणि त्याला 9 रकाने 9 बॉक्स त्याला आखणं. 3 उभे 3 आडवे असे असे 9 बॉक्स आपण तयार करणं. ठीक आहे. त्या 9 बॉक्स मध्ये तुम्हाला जो सेंटरचा बॉक्स येणार आहे ते असेल तुमचं ब्रह्मस्थान. ओके. हे एक सोपी आयडिया आहे जर आपल्याला आपली वास्तू पडताळायची असेल तर. आणि त्यातनंही नाही समजत आहे तर पुढे आम्ही कन्सल्टेशनला तयार आहोत. ओके. आता कन्सल्टेशनवर मी सांगतो की कधी-कधी सांगतात की वास्तूमध्ये दोष असेल की वास्तू शांती हा. किंवा दुसरी काही वास्तू शांती न करता की दुसरी काही अशी गोष्ट आहे का ज्याने आपण वास्तू दोष काढू शकतो? कारण की मी असं एक ऐकलं की वास्तू ऑरा हो. असं काहीतरी एक पद्धत असते. हो. तर त्याबद्दल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगू शकाल का? येस. वास्तू ऑरा म्हणताना जसं माणसाला ऑरा आहे, व्यक्तीला ऑरा आहे, तसंच नक्कीच आपल्या वास्तूचा पण ऑरा आहे. आणि मी सांगितलेलं की जेव्हा आम्ही कन्सल्टेशन जातो तर आम्ही वास्तूचे ऑरा चेकिंग मशीन घेऊन जातो. ओके. आम्ही नुसती वास्तू नाही चेक करत. तर आम्ही प्रत्येक कॉर्नरची वास्तू ऑरा हे चेकिंग करून घेतो. निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे, डिस्टर्ब आहे, काय चुकलं इथे, किंवा त्याच्यामध्ये आमचे बरेचसे कार्बन्स असतात वास्तू ऑरा चेक करताना, त्यानुसार आम्ही चेक करतो. म्हणजे इथे पितृदोष असू शकतोय का, हेल्थ इश्यूचं कुठलं चक्र बिघडलेलं आहे का, 7 चक्रास मधलं, एवढं आम्ही डिटेलमध्ये सगळं चेक करतो. जसं आपण मागच्या वेळेला वास्तू ऑरा या विषयाबद्दल आपण आता बोललो, पण मी प्रेक्षकांना सांगेन जर त्यांनी मागचा पॉडकास्ट बघितलं असेल तर मागच्या पॉडकास्टमध्ये ऍक्च्युली मी रेमेडी सांगितलेली आहे बरोबर. की वास्तूचा ऑरा आपण कसं शुद्धीकरण करू शकतो, त्यासाठी काही उपाय पास केलेत. तर प्रेक्षकांनी तिथे जाऊन ती रेमेडी वॉच करावी, म्हणजे त्यांना ते कळेल वास्तू ऑरा कसं क्लिनिंग केला जातो. आणि प्लस सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे मीठ, हे आपण सांगतोच. तर जर तुम्हाला एखादा कॉर्नर डिस्टर्ब वाटत असेल, सपोज वाटतंय की मला या ठिकाणी बसल्यावरती डिस्टर्बन्स होते, त्या कॉर्नरमध्ये काचेच्या बाउलमध्ये समुद्री मीठ ठेवून द्या. 3 दिवस ते तसंच ठेवा. जर त्या मिठाला पाणी सुटते तर येस, त्या मिठाने ती निगेटिव्हिटी अब्झॉर्ब केलेली आहे आणि ते पाणी काढून टाका. ओके. मागच्या पॉडकास्टमध्ये पण तुम्ही एक हा विषय मांडला होता. तर त्या ठिकाणी ना आम्हाला खूप अशा कमेंट्स आल्या की समुद्री मीठ हो. म्हणजे नेमकं काय आणि कुठे असं अशा प्रकारे? म्हणजे समुद्री मीठ म्हणजे अगदी आपला जुनाच विषय म्हटलं तर. तर समुद्री मीठ हे किराणा स्टोअर मध्ये सहज अवेलेबल होतं, ज्याला आपण क्रिस्टल सॉल्ट म्हणतो, जे ओके. स्फटिक स्वरूपात आहे, मोठ्या ओके. मोठ्या स्वरूपात मीठ आहे, ते आहे समुद्री मीठ. तर ह्याच्यामध्ये विशेष गुणधर्म आहेत लवकरात लवकर जास्तीत जास्त निगेटिव्हिटी ऍब्झॉर्ब करण्याचे. ओके. हा. आता काय काय ठिकाणी आम्ही बघतो की मोठे मोठे क्रिस्टल सॉल्ट, हो तर ते सुद्धा वास्तूसाठी चांगले आहेत हो, का? त्याचे लॅम्प येतात की नाही. ओके. हो. तर ते परफेक्ट अशा आम्ही, जसं एखादा बिझनेस आहे, बिझनेस रूम आहे तुमची, तर तिथे आम्ही स्पेशली हे तिथे मेन्शन करतो की तुम्ही इथे हा सॉल्टेड लॅम्प, पिंक सॉल्टेड लॅम्प ज्याला आम्ही म्हणतो, हिमालयन पिंक सॉल्ट, तो लावा. ओके. हा. तर त्यामुळे तुम्ही जे काही काम करताय किंवा स्टडी टेबल समोर सुद्धा लावा, त्यामुळे तुमच्या कामामध्ये प्रोग्रेस होते. ओके. बऱ्याच अंशी निगेटिव्हिटी घालवून टाकण्याचं काम आहे या सॉल्टेड लॅम्प मध्ये. आणि दिसायलाही अतिशय सुंदर दिसतो तो, गुणधर्मही चांगले आहेत त्याचे. आता जसं तुम्ही बोललात की वास्तू क्लिनिंग, हा. तसं वास्तू हिलिंग सुद्धा काही प्रकार आहे का? हो. कारण आपण जसं मगासपासून बोलतोय की रेंटल वास्तू घेणं किंवा जास्त खर्चिक न हे होता आपल्याला काही वास्तू उपाय करायचे असतात. तर मी प्रेक्षकांना हे सांगू इच्छिते की बऱ्याच वेळेला आपण वास्तू शांती हा सुद्धा एक मोठा आहे किंवा थोडा खर्चाचा विषय पण आहे. प्रत्येकाला कधी कधी पटकन शक्य नाही होत, तर त्यांच्याकडे एक उदक शांती हा एक उपाय आपण सजेस्ट करू शकतो. तर वर्षातनं तुम्ही उदक शांती करू शकता, 3 वर्षांनी करू शकता. आणि तीही तुम्हाला जर जमत नसेल तर आम्ही जेव्हा वास्तू कन्सल्टेशनला जातो आणि वास्तू दोष आढळले तर तुम्हाला बाकीच्या पूजा अर्चा जर जमत नसतील तर आम्ही एक वास्तू ऑरा क्लिनिंग हा प्रोग्रामिंग करून देतो. ओके. हा 1 डेचा असतो. काही 2-2.5 तासामध्ये आम्ही हे कव्हर करतो, पण ह्याच्यामध्ये आम्ही वास्तू ऑरा क्लिनिंग हा प्रोग्रामिंग करून देतो. ओके. हा. मला असं वाटतं की आजच्या पॉडकास्ट मधून लोकांना खरंच काही खूप अशा गोष्टी कळल्या असतील. तर मी जाता जाताना एक असं एक रॅपिड फायर राऊंड, आपण एक रॅपिड फायर नक्की, क्वेश्चन्स नक्की. घेऊया.
ठीक आहे, मला एक शॉर्टकट मध्ये म्हणजे एका वाक्यामध्ये अशी उत्तर द्या, म्हणजे जेणेकरून प्रेक्षकांना त्यांचे प्रश्न, अजून काही प्रश्न असेल त्याची उत्तर सुद्धा मिळतील. येस. तर माझा पहिला प्रश्न आहे, वास्तूत सर्वात महत्वाच्या काय, दिशा की ऊर्जा? ऊर्जा. घरात सर्वप्रथम काय पाहता, एंट्रन्स की बेडरूम? एंट्रन्स. त्वरित पॉझिटिव्ह एनर्जी वाढवणारी एक वस्तू सांगा. मीठ. नकारात्मक ऊर्जा सर्वात जास्त कुठे साचते, घरात की मनात? मनात. हिलिंग करताना तुमच्या मते अधिक प्रभावी काय, मंत्र की कापूर? कापूर. वेल्थ कॉर्नर ऍक्टिव्हेट करण्याचा एक सोपा मार्ग? वेल्थ कॉर्नर ऍक्टिव्हेट करण्याचा सोपा मार्ग म्हणजे उत्तर दिशा. तुम्हाला सर्वात आवडणारे वास्तुतत्व कोणते? सर्व. ओरा क्लीन करण्यासाठी तुमचे आवडते तंत्र कोणते? मीठ आणि कापूर. भाड्याच्या घरात राहण्यासाठी एक क्विक टिप? त्या वास्तूला पूर्णतः नमन करा. पूर्ण ग्रॅटिट्यूड भावनेमध्ये त्या वास्तूशी संलग्न व्हा आणि त्या वास्तूला प्रार्थना करा की आम्ही या घरात आजपासून तुझ्याबरोबर राहायला येतोय, तर आम्हाला तुझी ऊर्जा संपादन होऊन दे. आणि घरामध्ये फक्त एकच गोष्ट बदलायची असेल तर ती कुठची गोष्ट बदलायची? अडगळ. ओके. खरंच मला वाटतं या रॅपिड राऊंड मध्ये खरंच प्रेक्षकांना खूप सारे असे प्रश्नांची उत्तरं भेटली असेल. मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की ह्या पॉडकास्टच्या आम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये मॅडमचा नंबर सुद्धा देऊ. मॅडम सुद्धा कन्सल्टेशनला सुद्धा जातात आणि खूप अशा आपल्या काही गोष्टी असतील, ज्या आपल्या अडथळे असतील, येत असतील, किंवा त्याला काही एखादा सोपा उपाय पाहिजे असेल, तर खरंच तुम्ही एकदा मॅडमशी संपर्क करा. आम्ही खाली मॅडमचा कॉन्टॅक्ट नंबर देत आहे. जर मॅडम कधी सेशनमध्ये असतील, जर त्यांनी फोन उचलला नाही, तर मी प्रेक्षकांना सांगेल की कदाचित तुमची पॉवर तिकडे जुळली नसेल, तुम्ही एक मेसेज टाईप ड्रॉप करा, जेणेकरून मॅडम तुम्हाला पुन्हा एकदा त्या ठिकाणी नक्की, कॉन्टॅक्ट नक्की, करतील. नक्की. आणि खरंच मॅडम तुमचे खरंच मनापासून आभार मानतो की खूप खरंच तुम्ही वेळ काढून या ठिकाणी आलात आणि Thank you आमच्या so much. सगळ्या काही प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्याल. खरंच तुमचे धन्यवाद. थँक्यू सो मच. जाता जाता तुम्हाला एक गोष्ट मला आवर्जून विचारायची वाटते की जर कोणाला कन्सल्टेशन पाहिजे असेल तर तुम्ही खरंच त्यांना कन्सल्टेशन देऊ शकतात का? आम्ही तुमचा नंबर प्रेक्षकांना शेअर करतो. नक्कीच. सर ऍक्च्युली मला आवडेल ओके. का अनेक जणांपर्यंत पोहोचून त्यांच्या वास्तूमधले वास्तुदोष काढायला मला खूप आवडीने हे करता येईल, कारण तो माझ्या आवडीचा विषय आहे. वास्तुशास्त्र माझ्या आवडीचा विषय आहे. आणि जर एखादी व्यक्ती दुःखातनं बाहेर पडते, सुखाने जगते त्या वास्तूमध्ये, तर ह्याच्यापेक्षा मोठा आनंद काय असेल? ओके. आणि असे नवीन नवीन वास्तुशास्त्र ज्यांना शिकण्याची आवड असेल, हा. त्यांना खरंच तुम्ही असं शिकवू शकाल का त्यांच्यासाठी, की एखाद्या व्यक्तीला त्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं हा. असेल तर करिअर ऑपॉर्च्युनिटी खरंच त्यांच्यासाठी चांगलं आहे का या Yes. ठिकाणी? ऍक्च्युली हे करिअर खूपच उत्कृष्ट आहे आणि ज्यांना ज्यांना हे शिकण्याची आवड असेल तर त्यांनी खरोखर वास्तुशास्त्राविषयी शिकावं. आपल्याकडे त्याच्या बॅचेस सुरू असतात, वास्तुशास्त्राच्या दर महिन्याला बॅचेस सुरू असतात. तर आपण सुरुवातीला बेसिक वास्तुशास्त्र बेसिक पहिला हा कोर्स कव्हर करतो आणि त्याच्यानंतर आपण वास्तुशास्त्र ऍडव्हान्स हा कोर्स कव्हर करतो. आणि प्लस ह्याच्यामध्ये माझ्याकडून त्यांना डाउजिंग विषय आपण तिथे कॉम्प्लिमेंटरी कोर्स ऍड करतो. ओके. हा. आता बेसिक हा वास्तुशास्त्र असेल, कारण की हल्ली जीवन हे फास्ट आहे, तर किती महिन्याचा कोर्स आहे किंवा किती दिवसाचा कोर्स आहे? नाही, बेसिक कोर्स हा आपला 11 सेशन असतात त्याच्यामध्ये. ओके. बरोबर. म्हणजे आठवड्याला आपण 2-2 सेशन अशा पद्धतीने ते कव्हर करतो, कारण विषय मोठा असल्यामुळे 2 सेशन मध्ये त्यांना ते तेवढं समजणं, ते अप्लाय करणं, स्वतःची पण वास्तू त्यातनं चेक करणं, हे सगळं जमणं गरजेचं आहे. म्हणून बेसिक कोर्सला आपण 11 सेशन घेतो आणि त्याच्यानंतर आपण 21 सेशन हे ऍडव्हान्सचे घेतो. ओके. आणि प्लस त्याच्यामध्ये जो डाउजिंग विषय मी सांगितला, तर तेव्हा आम्ही प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना भूमीवरती म्हणजे वास्तू परीक्षणासाठी घेऊन जातो आणि त्यांना ते प्रॅक्टिकल आम्ही करायला लावतो ओके. की डाउजिंगद्वारे सुद्धा किंवा वास्तू ऑरा मशीनद्वारे तुम्ही वास्तू चेक करा. हे आमच्या अंडर सगळं प्रशिक्षण होतं. ओके. खरंच मी प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो की ज्यांना ह्या ठिकाणी ह्या वास्तुशास्त्रामध्ये करिअर करायचं असेल त्यांनी एकदा नक्कीच मॅडमना संपर्क करा. आणि आजच्या काळामध्ये वास्तुशास्त्र हे फार मोठं करिअर आहे, कारण की बहुतेक ठिकाणी ऑफिसेस म्हणा, घर म्हणा, प्रत्येक ठिकाणी वास्तुशास्त्र हे पहिलं बघितलं जातं. आणि खरंच तुम्ही छान असं करिअर या ठिकाणी आरामात निवडू शकतात. आणि पुन्हा एकदा मॅडम खरंच धन्यवाद की तुम्ही खूप आम्हाला चांगल्या प्रकारे गाईड केलं. आमच्या सगळ्या प्रेक्षकांच्या मनातले प्रश्न सुद्धा तुम्ही त्यांना उत्तरं दिली. त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे नाही, धन्यवाद. खरंच थँक्यू. मी खरं तर तुमचे आभार मानते. मी या वास्तुदेवतेचे आभार मानते का एक सुंदर विद्या मला लाभली आणि ती आज मी अनेकांपर्यंत पोहोचवू सुद्धा शकते. आज एक उत्तम माध्यम मला तुम्ही मिळवून दिलं का या पॉडकास्टद्वारे खूप जणांच्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. अनेक काही खर्चिक उपाय करण्यापेक्षा मी काही छोटे सोपे उपाय दिलेले आहेत, तर त्यांनी ते नक्की करावे आणि वास्तुदोष दूर करावे. नक्की नक्की नक्की. थँक्यू. थँक्यू सो मच.